हॅलो एव्हरीवन, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा स्पेशल असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझी प्रिपरेशन जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून यूट्यूब चॅनल चालू केलं आहे तेव्हापासून अनेक विद्यार्थ्यांचे डाऊट्स आणि कॉल्स येतात. त्या डाऊट्समधला एक कॉमन डाऊट असा आहे की सर, एखादी एक्झाम असेल, फॉर एक्झाम्पल आपण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी जर बोलायचं झालं तर TPAची एक्झाम झाली किंवा मग BMC असेल, WRD JEE असेल, PWDच्या बऱ्याचशा एक्झाम झाल्या, आता नागपूर महानगरपालिका वगैरे या सगळ्यांच्या एक्झाम्स येणार आहेत. आणि जे मुलं नव्याने स्टार्ट करत आहेत अभ्यास, नव्याने म्हणजे झिरोपासून स्टार्ट करत आहे, जे नुकतेच पासआउट झालेले आहेत किंवा जे सेकंड इयर, थर्ड इयर आणि लास्ट इयरला आहेत, अशा मुलांचे कॉल्स येतात. ते डाऊट्स विचारतात की सर, अभ्यास स्टार्ट कसा करू, अभ्यास नक्की कुठून करू आणि कोणता करू. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न असतो की सर, TPAसाठी प्रिपरेशन कसं करू, सर BMCसाठी प्रिपरेशन कसं करायचं किंवा मग नगरपालिकेसाठी प्रिपरेशन कसं करायचं. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला तरी वाटतं की मी जी माझी जर्नी सांगणार आहे तुम्हाला की मी कशा पद्धतीनं प्रिपरेशन केलं होतं, त्यामधून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच तुम्हाला मिळतील असं मला वाटतं. आणि म्हणून ही जर्नी तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. या गेल्या 2 वर्षामध्ये ज्या स्ट्रॅटेजीचा वापर करून मी गेटमध्ये ऑल इंडिया रँक 39 आणि PWD JEEमध्ये रँक 29 मिळवली. यासोबतच एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया असेल, IOCL असेल, त्यानंतर अनेक PSUs असतील ज्यांच्यामधनं मला कॉल देखील आले. हे सगळे कॉल्स कशा पद्धतीनं आले, एकाच वेळेस अभ्यास करून कशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्या एक्झाम्समध्ये तुम्हाला हवं ते यश संपादन करू शकतात, याविषयीच मी आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो प्रश्न विद्यार्थी मला विचारतात की सर, पर्टिक्युलर एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं. मी ज्यावेळेस माझं प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं किंवा ज्यावेळेस मी अभ्यासाला सुरुवात केली होती त्यावेळेस माझा एम होता तो क्लिअर होता की मला कुठल्याही परीक्षेसाठी प्रिपरेशन करायचं नव्हतं. माझा जो प्रायमरी एम होता तो होता की मला सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सगळ्या कन्सेप्ट्स क्लिअर करायच्या आहेत. आता सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या आहेत म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी देऊन तुम्हाला सांगतो. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग सब्जेक्ट सगळ्यांना माहितीच आहे. यामध्ये वॉटर ट्रीटमेंट प्लांटची डिझाईन आपण शिकतो. ओव्हरऑल एम दोनच गोष्टी आपण जवळपास शिकतो, एक वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि एक वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट. ह्या दोघंही ट्रीटमेंट प्लांटची डिझाईन पूर्ण सब्जेक्टमध्ये आपण शिकतो. मग ॲज अन इंजिनियर मला वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं डिझाईन यायला हवं, हे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या सब्जेक्टची रिक्वायरमेंट आहे प्रायमरी. मग या वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं डिझाईन शिकण्यासाठी मला मग काय माहिती असायला हवं, एखाद्या सिटीची पॉप्युलेशन फ्युचरमध्ये किती असेल, त्या सिटीचे वॉटर डिमांड किती आहे, लोकांना जे पाणी मला प्रोव्हाइड करायचं आहे त्याचा जे काही ड्रिंकिंग वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स असतील, हे पॅरामीटर्स काय असतील, हे सगळं इनडेप्थ मग त्या सब्जेक्टमध्ये कव्हर होतं. बट एम काय असतो की वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं डिझाईन मला शिकायचं आहे. आता हाच फरक होता की मी ज्यावेळेस प्रिपरेशन स्टार्ट केलं त्यावेळेस मला शिकायचं होतं वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं डिझाईन, ना की मी कुठल्या परीक्षेचा विचार केला की फॉर एक्झाम्पल मला TPAसाठी काय करावं लागेल, BMCसाठी काय करावं लागेल. नाही, मला वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं डिझाईन शिकायचं होतं. अशंच मी प्रत्येक सब्जेक्टसाठी अप्लाय केलेलं होतं की मला स्लॅबचं डिझाईन शिकायचं आहे, मला कॉलम कसा डिझाईन करतात हे शिकायचं आहे, मग बीम डिझाईन करण्यासाठी त्यावरती येणाऱ्या लोडचं ॲनालिसिस शिकायचं आहे, त्यासाठी मला स्ट्रक्चरल ॲनालिसिस शिकावं लागेल. हे एक प्रायमरी पिक्चर डोक्यामध्ये क्लिअर होतं. मग मी काय केलं, ह्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या, यासाठी मी सोर्सेस शोधायला सुरुवात केली की ह्या सगळ्या गोष्टी मला कुठे मिळतील. मग ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला अनेक रेफरन्स बुकमध्ये मिळतात, जे वेगवेगळे ऑथर्स असतील, जसं FM साठी मोदीचं बुक असेल, असे अनेक रेफरन्स बुक्स आहेत. त्या बुक्समध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचे ॲन्सर्स मिळतात. त्यामध्ये व्यवस्थित सगळ्या डिझाईन विथ त्यांचे कोड्स असतील, त्यांच्यावरती प्रॅक्टिस न्यूमेरिकल्स असतील, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. बट आपण जर रेफरन्स बुक यूज करायला स्टार्ट केलं, हे मला माहिती होतं की यामध्ये खूप जास्त वेळ जाणार आहे. कारण रेफरन्स बुकमधनं ते मटेरियल शोधणं, ते अंडरस्टँड स्वतः करून घेणं, नंतर ते अप्लाय करणं, यामध्ये खूप लेंदी प्रोसेस असते. मग ही लेंदी प्रोसेस थोडी स्लो डाऊन करण्यासाठी मी काय केलं, थोडं रिसर्च केला, सर्च केला. आणि हा रिसर्च करत असतानाच मी जसपाल सरांचे लेक्चर्स बघितले. मी आजच्या व्हिडिओमध्ये माझे सगळे सोर्सेस रिव्हील करणार आहे. मी कुठून अभ्यास केला, ओपनली सगळे सोर्सेस सांगणार आहे. सगळ्यात अगोदर मी जसपाल सरांची यूट्यूबवरती लेक्चर्स बघितले. त्यांचं कुठंतरी मला
कनेक्ट व्हायला लागलं की हां सर जे शिकवत आहे ते कन्सेप्टसाठी शिकवत आहे. सर कधीच लेक्चरमध्ये हे म्हणत नाही की तुम्ही SSC JEEसाठी प्रिपेअर करताय किंवा ESCसाठी प्रिपेअर करताय किंवा गेटसाठी प्रिपेअर करताय. सर देखील लेक्चरमध्ये हेच सांगतात की आपण सब्जेक्ट शिकत असतो आणि नंतर त्यावरती एक्झाम देत असतो. ते कुठेतरी सरांचं म्हणणं पटलं. सरांचे लेक्चर्समध्ये डिटेल किती आहे, सरांच्या नोट्स अगोदर बघितल्या, नोट्समध्ये सगळ्या डिटेल कव्हर झालेल्या दिसल्या आणि म्हणून मग मी अनअकॅडमीचा प्लसवरती कोर्स घेतला आणि त्यामध्ये जसपाल सरांचे सर्वच्या सर्व लेक्चर्स फॉलो केले. ज्यावेळेस सर्व लेक्चर्स फॉलो करायला स्टार्ट केलं त्यावेळेस प्रिपरेशन जर्नी करत असताना आपल्याकडे एक प्लान असायला हवा की मी हा प्लान फॉलो करेल आणि ह्या प्लाननुसार मी माझं टाईम टेबल बनवेल. माझ्या प्लानमध्ये 4 गोष्टी इन्क्लुडेड होत्या. कोणत्या 4 गोष्टी? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एखादा सब्जेक्ट असेल, त्या सब्जेक्टमधलं एखादं युनिट असेल, त्या युनिटमधली कन्सेप्ट अगोदर समजून घेणं. ना की यामध्ये कोणते MCQs विचारता, कोणत्या एक्झामसाठी याचं किती वेटेज आहे याकडे लक्ष न देता एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग सपोज मी स्टार्ट केलं. सपोज त्याचं पहिलं युनिट वॉटर डिमांड मी बघतोय, तर वॉटर डिमांडमध्ये असलेल्या सगळ्या कन्सेप्ट मला अंडरस्टँड व्हायला हव्या. सगळ्यात पहिली स्टेप कन्सेप्ट अंडरस्टँड करून घेणं. ती अंडरस्टँड झालेली कन्सेप्ट आपल्या लक्षात राहावी, नंतर आपल्याला तिच्याबद्दल रीड करायला येता हवं, म्हणून स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये त्याच्या नोट्स प्रिपेअर करणं. सो सेकंड स्टेप येते नोट्स प्रिपरेशन. मी सर्व नोट्स माझ्या स्वतःच्या हाताने लिहिल्या. सरांनी जे जे शिकवलं, सर जे जे रीड करत होते किंवा जे जे लिहून देत होते ते सगळं मी स्वतःच्या हाताने लिहिलं आणि स्वतःच्या हँडरिटन नोट्स प्रिपेअर केल्या. या ज्या हँडरिटन नोट्स आहेत, ह्या हँडरिटन नोट्सचा यूज आपल्याला नंतर होतो. पहिले लेक्चर करणं, डिटेल लेक्चर करून कन्सेप्ट समजून घेणं, मग जे काही तुमच्या नोट्स तयार होतात ह्या नोट्स नोट डाऊन करणं, ही माझी सेकंड स्टेप होती. थर्ड स्टेप होती प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कशासाठी? ठीक आहे, सर क्लासरूममध्ये काय करतात, सरांची मेथडॉलॉजी मी तुम्हाला सांगतो. थिअरी लिहून देतात, थिअरी शिकवतात की एखादा प्लांट कशा पद्धतीनं ऑपरेट होतो किंवा मग एखाद्या बीमची डिझाईन कशा पद्धतीनं केली जाते, हे थिअरीच्या माध्यमातून शिकवणार. नंतर त्याच्या स्टेप्स लिहून देणार की बीम अशा पद्धतीनं डिझाईन होतो. मग त्या स्टेप्सवरती खूप सारे न्यूमरिकल्स घेणार. मग ते न्यूमरिकल्स कसे? डिस्क्रिप्टिव्ह न्यूमरिकल्स की डिझाईन द बीम. मग बीम डिझाईन शिकवत असताना त्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात. स्टिरअपची स्पेसिंग येऊन जाते, स्टिरअप्स काय असतात, कंटिन्युअस बीम कसा येतो, ओव्हरहँगिंग बीम काय असतो, कॅन्टिलिव्हर बीम काय असतो, हे सर्व त्यात इन्क्लूड होऊन जातं. मग एकदा ते डिस्क्रिप्टिव्ह न्यूमरिकल्स लेक्चर केलं, ते न्यूमरिकल्स केले, इथून काय झाली, तुमची कन्सेप्ट बिल्ड झाली. ठीक आहे, आपण ही गोष्ट शिकलो, पण ही शिकलेली गोष्ट मला स्वतःला अप्लाय करता येते का, हे चेक करणं माझं तिसरं काम होतं. यासाठी मी काय करायचो, माझं रुटीन तुम्हाला सांगतो. पहिले डिटेल लेक्चर करायचो, नोट्स प्रिपेअर केल्या की प्रॅक्टिससाठी मी स्वतः डिस्क्रिप्टिव्हचे न्यूमरिकल्स सॉल्व करायचो. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे कोणचे? जे न्यूमरिकल्स मोठे असतात किंवा माहिती आहे तुम्हाला, कॉम्प्रेहेन्सिव्ह न्यूमरिकल्स, सगळे कन्व्हेन्शनल न्यूमरिकल्स सॉल्व करायचो. यासाठी सोर्स कोणता यूज केला? यासाठी मी सॉल्व केले इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे मेन्सचे न्यूमरिकल मेड इझीच्या बुकमधनं. त्यानंतर 2-1 वर्षांपूर्वी SSC JEEची जी एक्झाम आहे तुमची, त्याची मेन्स जी आहे ही मेन्स तुमची कन्व्हेन्शनल होती, म्हणून त्याचे मेन्सचे क्वेश्चन, ह्या दोन्ही एक्झामचे मेन्सचे क्वेश्चन सॉल्व करताना व्हायचं काय की एखाद्या ठिकाणी सपोज अडचण आली की एखादा फॅक्टर दिलेला नाही आहे, सपोज डेव्हलपमेंट लेंथ दिलेली नाही आहे बीम डिझाईन करत असताना, मग ती डेव्हलपमेंट लेंथ किती अजून करायची असते किंवा ती कॅल्क्युलेट कशी करतात, ह्या गोष्टी ऑटोमॅटिक रिटेन व्हायला लागल्या. कुठल्याही प्रकारचं पाठांतर करायची गरज नव्हती. सपोज कॉलम डिझाईन करतोय, मग कॉलमच्या बारचा डायमीटर दिलेला नाही आहे, मग यासाठी IS कोडच्या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ कराव्या लागतात की IS कोड बार डायमीटर किती सजेस्ट करतो, मिनिमम इतका बार डायमीटर असायला हवा. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही एक डिस्क्रिप्टिव्हचं पूर्ण न्यूमरिकल सॉल्व करता त्यामध्ये ऑटोमॅटिकली कव्हर होतात, जे की मुलं पाठांतर करत बसतात अभ्यास करत असताना, कारण आपण 2-3 महिन्यासाठीचं प्रिपरेशन करतो. बट नाही, तुम्ही एकदा पूर्ण तुम्हाला काय करायचं आहे, एक कंप्लीट प्रिपरेशन करायचं आहे, तुम्हाला नोट्स प्रिपेअर करायचं आहे. नोट्स प्रिपेअर केल्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन, आणि हे ॲप्लिकेशन करण्यासाठीच मी ह्या 2 एक्झाम, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मेन्स आणि SSC JEEची मेन्स, जी अगोदर कन्व्हेन्शनल असायची, ह्या दोन्ही एक्झामचे डिस्क्रिप्टिव्हचे न्यूमरिकल जे आहेत, हे डिस्क्रिप्टिव्हचे न्यूमरिकल्स मी काय केले होते, सॉल्व केले होते. त्यामुळे माझ्या कन्सेप्ट अजून स्ट्रॉंग झाल्या. मी ज्या गोष्टी शिकलो त्या मला ॲप्लाय करता येतात हे मला कळालं. सगळ्याच सब्जेक्टच्या, जिओटेक असेल, एन्व्हायरमेंट असेल, ऑल सब्जेक्ट, सगळ्या डिस्क्रिप्टिव्ह न्यूमरिकल सॉल्व केले. यातून
ज्या ज्या गोष्टी माझ्या नोट्समध्ये नव्हत्या, ज्या अझम्पशनच्या गोष्टी होत्या, ज्या एक्स्ट्रा इनपुट्स मला मिळाले ते मी नोट्समध्ये ॲड केले. यानंतर पुढची स्टेप होती की आता ॲप्लिकेशन. ठीक आहे, कन्सेप्ट समजल्या, गोष्टी पाठांतर झाल्या, मग आता प्रॅक्टिस अजून करायची आहे. मग प्रॅक्टिस अजून व्हावी म्हणून मी सोर्स यूज केला होता की प्रिलिम्स MCQचे क्वेश्चन्स. कोणते? ESE प्रिलिम्सचे MCQज, SSC JEEचे प्रिलिम्सचे जे MCQज असतात ते MCQज. ह्या 2 एक्झामचे प्रिलिम्सचे क्वेश्चन सॉल्व केल्यामुळे काय झालं, न्यूमेरिकलवाला पार्ट किंवा जो काही डेटाबेसवाला पार्ट आहे तो कन्व्हेन्शनलमुळे माझा स्ट्रॉंग झालेलाच होता. बट थिअरी क्वेश्चन्स असतील, वन लायनर क्वेश्चन्स असतील, थिअरीमध्ये ज्या कन्सेप्ट असतात त्या कन्सेप्ट्स असतील, ह्या कन्सेप्ट लर्न केलेल्या कन्सेप्ट ॲप्लाय करायचं शिकवलं मला ESE प्रिलिम्सच्या क्वेश्चन्सनी. आणि हे ESE प्रिलिम्सचे क्वेश्चन्स आणि SSC JEEचे प्रिलिम्सचे क्वेश्चन्स सॉल्व केल्यानंतर अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या नोट्सच्या व्यतिरिक्त. त्या देखील मी माझ्या नोट्समध्ये ॲड केल्या. 5th पार्ट होता, कन्सेप्ट स्ट्रॉंग झाल्या होत्या, ॲप्लिकेशन शिकलो होतो, गोष्टी पाठांतर झालेल्या होत्या. यामध्ये नेक्स्ट स्टेप होती माझी गेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करणं. आता गेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व केल्यामुळे झालं काय, गेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व केल्यामुळे एक लेवल वरती गेलो. म्हणजे काय, एखादा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण पाठ करतो, त्यानुसार डिझाईन करतो, हे इथपर्यंत ESE मेन्समध्ये कव्हर होतं. बट त्या फॉर्म्युल्यामध्ये काही चेंजेस झाले तर, एखादं अझम्पशन बदललं तर, जे अझम्पशन्स असतात आपले ते अझम्पशन चेंज झालं तर, जसे आता वन लायनर क्वेश्चन यायला लागले आहेत की अझम केलेली गोष्ट वेगळी असली तर काय करायचं, करेक्ट इनकरेक्ट ओळखायचं, हे सगळं ॲप्लिकेशन मला गेटच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सने शिकवलं. म्हणजे गेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व केल्यामुळे माझ्या कन्सेप्ट अजून स्ट्रॉंगली बिल्ड झाल्या आणि एकंदरीत हे सगळं केल्यामुळे माझ्या सिव्हिल इंजिनिअरिंगचा एक बेस बनला. यासाठी मला 1 वर्ष लागलं. मग ह्या 1 वर्षामध्ये मी काय केलं असेल, मी एवढंच करायचो, डिटेल्ड लेक्चर करायचं, त्यानंतर त्याच्या नोट्स प्रिपेअर करायच्या. 1 युनिट झालं की त्या युनिटवरचे ESE मेन्सचे क्वेश्चन अगोदर, SSC JEEचे मेन्सचे क्वेश्चन त्यानंतर, नंतर त्या युनिटचे MCQज, ESE प्रिलिम्सचे MCQज, SSC JEEचे प्रिलिम्सचे MCQज आणि गेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. हा एक सेट पॅटर्न बनला होता. ही पूर्ण प्रोसेस मी 1 वर्ष फॉलो केली विदाऊट लुकिंग फॉर एनी एक्झाम. मग ह्या 1 वर्षाच्या काळामध्ये मी एक्झाम फक्त देत गेलो. असं नाही केलं की सपोज एखादी झेडपीच्या बऱ्याचशा एक्झाम येऊन गेल्या, झेडपी येऊन गेली होती, त्यानंतर माझ्या मते TPAची एक्झाम आलेली होती, नगर परिषदची एक्झाम आलेली होती. बट ह्या सगळ्या एक्झाम्स मी फक्त नावापुरत्या दिल्या. कुठल्याही प्रकारे की चला आता झेडपी जवळ आलेली आहे म्हणून पटपट सिलेबस संपू, वरवर सिलेबस संपू आणि एक्झामला जाऊ आणि मग परत तेच होणार की तुमचा स्कोअर थोडाफार कमी येतो आहे. नाही, मी माझ्या प्लॅनला स्टिक राहिलो. 1 कंप्लीट वर्ष मला द्यायचं होतं कन्सेप्ट बिल्ड करण्यासाठी. ह्या 1 वर्षाचा मी तुम्हाला टाईम टेबल सांगतो. बरेचसे मुलं विचारतात की सर किती आवर्स अभ्यास केला पाहिजे, त्याला कसं ब्रेकडाऊन केलं पाहिजे. सिम्पल होतं स्ट्रॅटेजी. रोज डेली 10 आवर्स, संडेला सुट्टी घ्यायची, आठवड्याचे 6 दिवस 10 आवर्स अभ्यास करायचा. त्याला 6 + 4 आवर्समध्ये डिव्हाइड केलेलं होतं. 6 आवर्स मी कशासाठी द्यायचो, 6 आवर्समध्ये मी लेक्चर करायचो, व्हिडिओ लेक्चर करत असताना स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करायचो. लेक्चर बघणं आणि नोट्स प्रिपेअर करणं या 2 गोष्टींना मी 6 आवर्स दिलेले होते. उरलेले 4 तास कशासाठी असायचे, मग उरलेले 4 तास प्रॅक्टिससाठी. शिकलेल्या कन्सेप्ट मला ॲप्लाय करता येता की नाही यासाठी ज्या पद्धतीनं सांगितलं, ESE मेन्स, SSC JEE मेन्स, ESE प्रिलिम्स, SSC प्रिलिम्स आणि गेट यांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करणं आणि ते झाल्यानंतर त्याची रिव्हिजन करणं. एक 6 दिवस हे सगळं फॉलो केल्यानंतर संडेला म्हणजे 7व्या दिवशी, संडेच्या दिवशी काय करायचं, संडेच्या दिवशी फक्त 6 आवर्सचा अभ्यास करायचो. बट ह्या 6 आवरमध्ये मी काय करायचो, संडेला मागच्या 6 दिवसांमध्ये जेवढ्या गोष्टी झालेल्या असतील, पूर्ण आठवडाभर ज्या गोष्टी मी शिकलो, ज्या गोष्टी माझ्या रिटेन नाही झाल्या किंवा असे काही फॉर्म्युले मिळाले होते जे फॉर्म्युले माझ्या लक्षात राहत नाही आहे, जे फॉर्म्युले माझे पाठांतर होत नाही आहे, या सगळ्यांचं पाठांतर घुकून करायचो 6 आवर्समध्ये. म्हणजे पूर्ण आठवड्याची रिव्हिजन द्यायचो. यामुळे काय व्हायचं, माझ्या मनामध्ये यायचं की हां चला आपले 6 दिवसांचं आता संपलेलं आहे, आता नेक्स्ट वीक न्यू चॅलेंजेस, न्यू कन्सेप्ट. ही पूर्ण प्रोसिजर मी काय केली, 1 वर्षभर फॉलो केली.
जसं मी सांगितलं, विदाऊट लुकिंग फॉर एनी एक्झाम. ज्या दिवशी माझा पूर्ण सिलेबस कंप्लीट झाला, सगळे व्हिडिओ लेक्चर्स बघून झालेत, नोट्स प्रिपेअर झाल्या. आता ह्या एका वर्षामध्ये झालं काय, सगळ्यात बेस्ट गोष्ट कोणती घडली माहिती आहे? ह्या 4 ते 5 एक्झामचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सॉल्व केलेले असल्यामुळे आणि त्यामधनं डेटा एक्स्ट्रॅक्ट केलेला असल्यामुळे, तो डेटा माझ्या नोट्समध्ये ॲड ऑन केल्यामुळे माझ्या कंप्लीट नोट्स प्रिपेअर झाल्या होत्या. म्हणजे काय झालं की आता यानंतर मला नोट्स प्रिपरेशन किंवा सोर्स बघण्यासाठी वेळ खर्च करण्याची गरज नव्हती, जे की बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं. ते 2 महिने कुठल्या तरी एखाद्या एक्झामचा अभ्यास करता, मग अशा नोट्स घेतात की ज्याच्यातून 2 महिन्यातच सिलेबस संपेल. मग 2 महिन्यात सिलेबस संपवण्यासाठी ते छोट्या नोट्स घेतात. छोट्या नोट्स घेतल्यामुळे त्यातनं काही गोष्टी स्किप होऊन जातात. मग ती एक्झाम गेली की नवीन एक्झाम ज्यावेळेस परत येते त्यावेळेस पुन्हा नवीन नोट्स शोधायला लागतात की आता ह्या व्यतिरिक्त नोट्स कोणत्या असतील, याच्या व्यतिरिक्त कुठे गोष्टी मिळतील. मग यामध्ये काय होतं, टाईम पण जातो आणि नोट्स पण परिपूर्ण तयार होत नाही. बट 1 वर्षामध्ये ह्या गोष्टी केल्यामुळे माझ्या नोट्स ज्या होत्या त्या नोट्स एवढ्या सुंदर पद्धतीनं तयार झाल्या की स्वतःला कॉन्फिडन्स आला होता की आता मला दुसऱ्या नोट्स बघायची किंवा शोधायची गरज नाही आहे. 1 वर्षभर ह्या गोष्टी फॉलो केल्या. त्यानंतर येणारी सगळ्यात पहिली एक्झाम होती गेटची, गेट 2023ची एक्झाम. ह्या गेट 2023च्या एक्झाममध्ये ह्या सगळ्या प्रिपरेशनच्या जोरावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील. डिसेंबरमध्ये माझा सिलेबस संपलेला होता. जानेवारीमध्ये गेटच्या टेस्ट सिरीज मी थोड्याफार अटेम्प्ट केला. जास्त टेस्ट द्यायला त्यावर्षी वेळ मिळाला नाही, कारण सिलेबस कम्प्लिशनला तेवढा वेळ लागला होता. पण 23च्या गेटमध्ये हे सगळं केलेलं असल्यामुळे, कन्सेप्ट येत असल्यामुळे मला ते 2023च्या गेटमध्ये ऑल इंडिया रँक 669 ही मिळाली. ह्या रँकवरती मला IITमध्ये MTechला ॲडमिशन मिळत होतं. बट MTech करणं हा माझा प्रायमरी एम कधी नव्हताच, किंवा IITमध्ये ॲडमिशन घ्यायचंही नव्हतं, त्यामुळे मी ते स्किप केलं. बट एक कॉन्फिडन्स मात्र आला होता की हां, 669 रँक आली, आपण टॉप 1000मध्ये आलेलो आहोत. कुठेतरी आपण मग स्वप्न बघायला सुरुवात करतो की मला टॉप 100मध्ये यायचं, हे माझं स्वप्न होतं गेटमध्ये. मग 669 रँक का आली, मी का टॉप 100मध्ये आलो नाही? जर माझ्या नोट्स परिपूर्ण होत्या, जर माझ्या कन्सेप्ट क्लिअर होत्या, जर मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स प्रॅक्टिस केलेले होते, तर एक मेजर फॅक्टर जो लॅक करत होता तो होता नवीन क्वेश्चन्स ट्राय करणं. म्हणजे सर, मी जे वर्षभर क्वेश्चन सॉल्व केले ते सगळे सेट पॅटर्नमधले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स होते. त्याचे ॲन्सर्स मी बघायचो, ते प्रॅक्टिस करायचो. बट नवीन क्वेश्चनला कशा पद्धतीनं टॅकल करणार, त्याचं टाईम मॅनेजमेंट कसं करणार, ही गोष्ट मला पुढच्या 1 वर्षामध्ये शिकायची होती. हे माझ्या ध्यानामध्ये आलं की आपल्याला आता जर गेटमध्ये टॉप 100मध्ये रँक आणायची असेल तर मला काय करावं लागणार आहे, नवीन क्वेश्चन सॉल्व करण्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस मार्चमध्ये रिझल्ट लागला, ऑल इंडिया रँक 669 आली. त्यानंतर पुन्हा 1 महिन्यानंतर मी मुलांना शिकवायलाही सुरुवात केली, जेणेकरून माझ्या कन्सेप्ट रिटेन राहतील. यासोबतच मी टेस्ट सिरीज जॉईन केल्या. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, 2023च्या मार्चनंतर सिलेबस कंप्लीट होता, नोट्स प्रिपेअर होत्या, टेस्ट सिरीज जॉईन केल्या. मी 1 वर्षामध्ये म्हणजे एप्रिलपासून 2023च्या नोव्हेंबरपर्यंत मेड इझीची गेटची टेस्ट सिरीज, तीही 2 वर्षाची, 2023 आणि 2024. IAS मास्टरची गेटची टेस्ट सिरीज, एस अकॅडमीची गेटची टेस्ट सिरीज. यासोबत इथून माझं काय झालं, कन्सेप्ट स्ट्रॉंग झालं ह्या टेस्ट सिरीजमुळे. टेस्ट सिरीजमध्ये स्कोअर कमी यायचा अगोदर, बट नंतर तो हळूहळू वाढत गेला. का? प्रॅक्टिस वाढत गेली. इथून माझं कन्व्हेन्शनल नवीन गोष्टींना ॲप्रोच करणं आणि कन्सेप्ट शिकणं ह्या गोष्टी स्ट्रॉंग झाल्या. बट MCQची प्रॅक्टिस वाढवायची होती, त्यासाठी मी घेतली होती मेड इझीची ESEची प्रिलिम्सची टेस्ट सिरीज, IAS मास्टरची ESE प्रिलिम्सची टेस्ट सिरीज. ह्या 2 टेस्ट सिरीजमुळे माझा MCQ सॉल्विंगचा जो ॲप्रोच आहे तो स्ट्रॉंगपणे बिल्ड झाला. म्हणजे मी मार्च, एप्रिल, मे जवळपास 8 महिने कम्प्लिटली टेस्ट सिरीज आणि नवीन क्वेश्चन्स ह्या 2च गोष्टींवरती फोकस केलेला होता. बस टेस्ट सिरीज द्यायची. टेस्ट सिरीज कशा पद्धतीनं द्यायचो याबद्दल बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, शॉर्टमध्ये सांगतो. युनिट रिव्हाइज करायचो, एक्स्ट्रा ॲड केलेल्या गोष्टी रीड करायचो, त्या युनिटची टेस्ट द्यायचो. टेस्ट दिल्यानंतर तिचं ॲनालिसिस करायचो.
नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्या नोट्समध्ये ॲड करायचो. हे संपूर्ण 7-8 महिने मी फॉलो केलं नोव्हेंबरपर्यंत. नवीन कन्सेप्ट आणि नवीन गोष्टी, नवीन क्वेश्चन टॅकल करायला मी शिकून गेलो होतो. मग डिसेंबर 16 तारखेला, मला अजूनही आठवतं, 16 डिसेंबरला PWD JEEचा पेपर होता, जो की 75 क्वेश्चन ज्यामध्ये टेक्निकल होते. PWD JEEच्या एक्झामसाठी मी कुठल्याही प्रकारचं सेपरेट प्रिपरेशन केलेलं नाही. म्हणजे ना मी स्टेट AE-JEEचे कुठले प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व केले, ना मी स्टेट JEEचा कुठला क्लास केला, ना मी स्टेटच्या जे तुमच्याकडे अनेक बुक मार्केटमध्ये आहेत त्या बुकपैकी एकही बुक मी उघडूनसुद्धा बघितलेलं नव्हतं. जे मॅरेथॉन बुक्स असतील किंवा अजून काही इतर गोष्टी असतील मार्केटमधल्या, ते एकही बुक मी PWD JEEच्या एक्झामसाठी उघडून बघितलेलं नव्हतं. मी 10 डिसेंबरपर्यंत, कारण फेब्रुवारीमध्ये पुन्हा माझा गेटचा पेपर होता, सो मी 10 डिसेंबर 2023पर्यंत गेटच्याच टेस्ट सिरीज लिहित होतो आणि ESE प्रिलिम्सच्या टेस्ट सिरीज ह्या देत होतो. 16 डिसेंबरला पेपर असल्यामुळे 11 डिसेंबरला मी PWD JEEचा सिलेबस बघितला. सगळे सब्जेक्ट्स तेच होते जे मी ऑलरेडी कव्हर केलेले होते, ज्याची मल्टिपल टाईम रिव्हिजन झालेली होती, सगळ्या गोष्टी तोंडपाठ होत्या. जे छोटे छोटे सब्जेक्ट्स असतील जे माझे सुटलेले नव्हते बट थोडी कमी रिव्हिजन असेल, जसं बिल्डिंग मटेरियल्स असेल, एस्टिमेशन कॉस्टिंग असेल, त्यानंतर व्हॅल्युएशन वगैरे असतील, हे 1-2 दिवस फक्त रीड केलं. एक दिवस मी दिला होता 25 क्वेश्चन्स हे नॉन टेक्निकलला होते. एक दिवस मी दिला होता, अर्धा दिवस मराठीचं ग्रामर रीड केलं, अर्धा दिवस मी इंग्लिशचं ग्रामर रीड केलं, ज्या शॉर्ट नोट्स मिळतील त्याच्यामधनं. मराठी स्ट्रॉंग असल्यामुळे त्यामध्ये जास्त अडचण गेली नाही. इंग्लिशचं ग्रामर थोडंफार रीड केलं. एक दिवस दिला होता दोघांना मिळून. 11, 12, 13, 14, 15 ह्या 5 दिवसामध्ये मी पुन्हा पूर्ण सब्जेक्ट्स फक्त रीड केले, कारण त्यांची मल्टिपल नंबर ऑफ टाईम्स रिव्हिजन ही मागच्या 2 वर्षामध्ये मी ऑलरेडी संपवलेली होती. मला पाठांतर करायचं नव्हतं, मला फक्त ओव्हरलुक करायचं होतं. आणि सांगितल्याप्रमाणे फक्त मराठी इंग्लिशचं ग्रामर मी ओव्हरलुक करून गेलो. 16 डिसेंबरला PWD JEEचा पेपर दिला. PWD JEEचा पेपर देऊन आल्यानंतरच मी माझ्या मते प्रिडिक्ट केलं होतं की 160+ स्कोअर माझा येणार आहे. का? कारण PWD JEEच्या पेपरला जे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आले, जे मुलांना नवीन वाटत होते, त्यानंतर जे करेक्ट इनकरेक्ट टाईपचे क्वेश्चन्स आले जे मुलांना नवीन वाटत होते, ते मी ऑलरेडी ESE प्रिलिमच्या टेस्ट सिरीजमध्ये, SSC JEEच्या प्रिलिम्सच्या क्वेश्चन्समध्ये ऑलरेडी कव्हर्ड केलेले होते. त्यामुळे PWD JEEचा पेपर मला हार्ड असा वाटलाच नाही. आणि त्यामुळे 160+ माझं प्रिडिक्शन होतं. ॲन्सर की आली तेव्हा 166 मार्क्स आले. जेव्हा फायनल रिझल्ट आला त्यावेळेस 168 मार्क्स आले. एक क्वेश्चन त्यांनी बाद ठरवला होता, मार्क्स टू ऑल दिले होते. 168 मार्क्स आले. नॉर्मलायझेशन होऊन 168 पॉईंट समथिंग झाले. नॉर्मलायझेशनचा जास्त फरक मला फायदा मिळाला नव्हता, बट तरी माझी महाराष्ट्रामध्ये 29 ही रँक PWDच्या एक्झाममध्ये आली. बस मी ही सिम्पल स्ट्रॅटेजी फॉलो करत आलेलो होतो. रिझल्ट लागल्यानंतर 1 आठवड्याने, म्हणजे ह्या रविवारी सपोज रिझल्ट लागला आपला PWD JEEचा, आणि 1 आठवड्याने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझा गेटचा पेपर होता. मी तो पूर्ण आठवडा रिझल्टनंतर PWD म्हणजे 16 डिसेंबर नंतरच मी पुन्हा माझ्या गेटच्या फुल लेंथ टेस्ट देत होतो. त्या पूर्ण आठवड्यामध्ये मी 3 फुल लेंथ टेस्ट दिल्या, एकाआड एक, आणि गेटच्या पेपरला गेलो. गेटच्या पेपरला गेल्यानंतर पुन्हा तेच झालं. इतक्या टेस्ट सिरीज, इतके नवीन क्वेश्चन टॅकल करण्याची सवय लागलेली होती की गेटचा पेपर देखील अगदी सोपा वाटला. तिथे कुठल्याही प्रकारचं फंबल झालं नाही, कारण नवीन क्वेश्चन सॉल्व करण्याची प्रॅक्टिस होती. गेटचा पेपर दिला, त्याचा रिझल्ट मार्चमध्ये लागला. गेटमध्ये एक्सपेक्ट मी करत होतो, प्रत्येकाचं स्वप्न असतं की ऑल इंडिया रँक 1 येईल, बट त्या दिवशीचे जे काही नवीन आलेले क्वेश्चन्स होते, थिअरी क्वेश्चन्स, ते 1-2 क्वेश्चन चुकीचे केल्यामुळे, थोडासा अंदाज चुकल्यामुळे, थिअरी क्वेश्चन्स, न्यूमरिकल माझं गेटला एकही चुकलेलं नव्हतं. जेवढे न्यूमरिकल्स मी सॉल्व केले, NAT क्वेश्चन्स पण असतात त्यामध्ये. NAT क्वेश्चन म्हणजे तुम्हाला ॲन्सर फाइंड करून फक्त टाईप करायचं असतं, त्याला ऑप्शन नसतं. म्हणजे तुमच्या कॅल्क्युलेशनवरती तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे की मी सॉल्व केलेलं ॲन्सर हे करेक्टच आहे. हा कॉन्फिडन्स येण्यासाठी तुम्हाला लागते मागच्या 1 वर्षाची प्रॅक्टिस. कारण
आपण ॲन्सर सॉल्व करणार, कॅल्क्युलेटर आपण माऊसने सॉल्व करणार आणि सॉल्व केलेला ॲन्सर खरोखर करेक्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुमच्याकडे काहीच नसतं, कारण ऑप्शन नसतात. ते टाईप केलेलं ॲन्सर बरोबरच आहे याची फक्त आणि फक्त श्युरिटी असते तुमची प्रॅक्टिस. माझं एकही न्यूमेरिकल चुकलेलं नव्हतं. थिअरीचे क्वेश्चन्स जे थोडे नवीन आले ते टॅकल करण्यामध्ये थोडंसं चुकलं. त्यामुळे मला ज्यावेळेस मार्चमध्ये रिझल्ट लागला त्यावेळेस ऑल इंडिया रँक 39 गेटमध्ये मिळाली. आणि हे ऑल इंडिया रँक 39 मिळाल्यानंतर माझं जे प्रिपरेशन होतं किंवा जे काही मी मागचे 2 वर्षाची स्ट्रॅटेजी होती ती एकदम सक्सेसफुल होती असं मला वाटलं. आणि ह्याच गेटच्या रँकच्या बेसिसवरती मग ऑल इंडिया एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये सिलेक्शन असेल, त्यानंतर IOCLमधनं कॉल येणं असेल, कोल इंडियाची आता फॉर्म भरलेला आहे त्याचे पण सिलेक्शन होण्याच्या एक्सपेक्टेशन्स आहेत. त्यानंतर पॉवर ग्रीड असेल, NTPC असेल, जेवढ्या पण PSUs आहेत सगळ्या PSUsमधनं कॉल आले. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल अनअकॅडमी, जिथे मी क्लास केला होता जसपाल सरांसोबत. पूर्ण 2 वर्षामध्ये माझं अजून एक स्वप्न होतं की जसपाल सरांना भेटायचं. ते स्वप्न देखील पूर्ण झालं. बेंगलोरला जाऊन जसपाल सरांना भेटायला मिळालं, त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांच्यासोबत डिस्कशन करता करता हेच सरांसोबत देखील हेच डिस्कशन झालं की एक्झाम ह्या वेगवेगळ्या नसतात. तुम्ही जेव्हा पण सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, कुठलीही एक्झाम असेल इंजिनिअरिंगची, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ही एकच असते. तुम्हाला त्या सब्जेक्टच्या म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंगच्या प्रेमात पडायचं आहे. तुम्हाला त्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सगळ्या कन्सेप्ट अगोदर समजून घ्यायच्या आहेत आणि मग त्या कन्सेप्ट समजून त्यांचं ॲप्लिकेशन शिकायचं आहे, त्याचा डेटा कलेक्ट करायचा आहे. 1 वर्ष तुम्हाला ह्या गोष्टीसाठी वेळ द्यायचा आहे आणि त्या 1 वर्षानंतर मग तुम्हाला एक्झामच्या फील्डमध्ये उतरायचं आहे. यामुळे काय होईल, यामुळे तुमच्याकडे एक डेटा आहे, तुम्हाला ॲन्सर शोधण्यासाठी धावपळ करायची गरज पडणार नाही असं मला वाटतं. मग मी ओव्हरऑल जर्नी पुन्हा एकदा माझी इन शॉर्ट सांगतो. मी काय केलं होतं, मी डिटेल लेक्चर्स केल्यानंतर स्वतःच्या नोट्स बनवल्या. नोट्स प्रिपेअर केल्यानंतर त्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून ESE मेन्स, SSC JEE मेन्स, ESE प्रिलिम्स, SSC प्रिलिम्स आणि गेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व केले. इथनं माझी कन्सेप्ट बिल्डिंग क्लिअर झाली, फाउंडेशन तयार झालं. हे फाउंडेशन तयार झाल्यानंतर 1 वर्षभर मी टेस्ट सिरीज, फाउंडेशन तयार होतं, नवीन गोष्टी ॲप्लाय करायला शिकलो टेस्ट सिरीजच्या माध्यमातून. मग नवीन क्वेश्चन सॉल्व केले 1 वर्षभर. तिथून माझं काय झालं, एक परिपूर्ण प्रिपरेशन झालं आणि त्यानंतर मी एक्झाम्स बघायला लागलो. आता मला PWD द्यायची, आता मला गेट द्यायची, आता मला SSC JEE द्यायची आणि तिथून ऑटोमॅटिकली सगळे क्वेश्चन सॉल्व होत गेले. जे प्रिपरेशन आपण मागच्या 2-3 वर्षापासून करत आहोत, तुम्ही तुमच्या सिनियर्सकडून ऐका जे 2-3 वर्षापासून प्रिपरेशन करताय, त्यांनी पण 2-3 वर्ष दिले असतील. बट त्यांनी हा प्लॅन फॉलो केला का? त्यांनी एकदाच सगळ्या कन्सेप्ट स्ट्रॉंगपणे बिल्ड केल्या का? की आली एक्झाम म्हणून 2 महिने ही गोष्ट करायची, आली एक्झाम म्हणून 2 महिने छोट्या नोट्स यूज करायच्या आणि मग फायनल काय होतं तो सगळा असा कालाकित्ता होऊन जातो आणि कळत नाही, मग सुचत नाही की आपलं बाकी काय आहे. हे करण्यापेक्षा जर तुम्ही आत्ता पासआउट झालेले असाल किंवा कॉलेजच्या तुमच्या 2nd इयरमध्ये असाल, 3rd इयरमध्ये असाल किंवा लास्ट इयरमध्ये असाल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 1 वर्ष हे कन्सेप्ट बिल्डिंगसाठी द्यायचं आहे. 1 वर्ष परिपूर्णपणे अभ्यास करायचा आहे. जर कुणाला काही अडचण असेल की सर हा 1 वर्ष अभ्यास कुठून करायचा, कशा पद्धतीने करायचा, कोणते सोर्स यूज करायचे, नोट्स कोणत्या यूज करायच्या, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी खाली टेलिग्रामची लिंक देखील देईल. ह्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हा, मला मेसेज करा, मला DM करा. मी तुमच्या सगळ्या क्वेरीजला ॲन्सर नक्की देईल. बट तुम्हाला 1 वर्ष मात्र तुमचा कन्सेप्ट, तुमचं फाउंडेशन हे बिल्ड करायचं आहे आणि नंतर ह्या फाउंडेशनच्या बेसिसवरतीच तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाम्स द्यायच्या आहेत. म्हणून जे मुलं नवीन स्टार्ट करताय, पासआउट झालेले आहेत किंवा कॉलेज गोईंग स्टुडंट्स असतील, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर हे प्रिपरेशन स्टार्ट करा आणि काही अडचण असेल तर ती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की तुम्हाला हेल्प करेल. काही अजून व्हिडिओ जर आवडला असेल, जे मुलं प्रिपरेशन करत आहे, स्टार्ट करत आहे, तर नक्की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांनाही कळू द्या की नक्की प्रिपरेशन कशा पद्धतीनं करतात.
थँक्यू सो मच. अजून काही गोष्टींचे डाऊट्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.